हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असाल तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीजमध्ये. आज आपण सकाळी उठलेलो आहे, बघू शकता तुम्ही 4:30 झालेले आहेत. आणि एवढ्या लवकर कुठे जायचं आहे तर मी आज निघालो आहे गावी सावंतवाडीला. बघा सगळीजणं उठून बसलेले आहेत. आमचा गुडू पण उठून बसला आहे, हा बघा. आणि अस्मिता, श्रेष्ठा आणि इथे मम्मीसुद्धा आहे. तर आपण आज चाललेलो आहे गावी आणि ते पण स्कूटीने जाणार आहे आपण गावी. तर मुंबई गोवा हायवेने जाणार आहे, त्याचासुद्धा अपडेट देणार आहे तुम्हाला. तर आपली तयारीसुद्धा झालेली आहे बघा. आणि मम्मी उठलेली आहे. मम्मी काय बोलायचं तुला? मी स्कूटीने गावी चाललो आहे तर. अस्मिता सांभाळून जा आणि थांबत थांबत जा. थांबत थांबत जाऊ. गुडू काय बोलायचं तुला? तू जा लवकर, मला झोपू दे. आणि श्रेष्ठा तुला काय बोलायचं आहे? सांभाळून ये, सांभाळून द्या. तर आपण आता निघणार आहे. पवन दादा येतोय आपल्याबरोबर. आपण सामान ठेवू खाली आणि मग भेटू तुम्हाला. तर हॅलो गाईज, आता बघा मी रेडी झालेलो आहे. गाडीवरती सुद्धा सामान टाकलेलं आहे आणि एकच बॅग घेऊन चाललो आहे. एक बॅग आपण एका दादाच्या गाडीने आपण पहिलीच गावी पाठवलेली आहे. तर रेडी झालेलो आहे. आता पवनदादासुद्धा येईल. मग पवनदादा आला की मग आपण निघू. तुम्हाला भेट करून देतो त्याची. सो त्याची यायची वाट बघतो आहे. येईपर्यंत तुम्हाला गाडीचा लुक दाखवतो की कसा येतो आहे. ही लाईट लावून घेतलेली आपण. बघा पवनदादा सुद्धा आलेला आहे फुल तयारीमध्ये. किधर रह गया था इतनी देर? मंदिर बजरंग बली की जय. तर आता आम्ही निघतोय. बघा दादाला बघू शकता. दादाला सवय आहे. दादा 4-5 वेळा का जास्त वेळा जाऊन आलेला आहे. तो नेहमी बाईकनेच जातो गावी, पण माझी फर्स्ट टाईम आहे. तर दादाला टेन्शन आलं आहे कसं जाणार आहे आम्ही. कारण सगळ्यांनी सांगितलं आहे दादावरती प्रेशर आहे, ह्याला नीट घेऊन जा. तर चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. निघालेलो आहे, आरामात जाऊ. नक्की कमेंटमध्ये सांगा की व्ह्यू कसा येतोय, नीट दिसतंय का ते. तर आपली फर्स्ट राईड आहे जी आपण एवढ्या लांबची करणार आहे. ऑलमोस्ट 500 किलोमीटरच्या वरची राईड आहे. आम्ही चाललो आहे सावंतवाडीला उत्सवाला. सकाळचे वाजलेले आहेत 5:30 वाजता निघालेलो आहे. आणि ट्रिपसुद्धा 0 केली होती पेट्रोल टाकल्यावरती. तर बघू शकता ऑलमोस्ट 2 किलोमीटर होत आलेले आहे. तर किती किलोमीटर होतील ते सुद्धा तुम्हाला लास्ट दाखवतो. बघा 2 किलोमीटर होत आलेलं आहे. मी खूप एक्सायटेड होतो या ट्रिपसाठी, म्हणून रात्रीसुद्धा झोप आली नाही तेवढी नीट. 3:45लाच उठून बसलेलो. आता सकाळी कसं आहे ना की ट्रकवाले वगैरे खूप असतात, तर त्यांचा आवाज वगैरे येऊ शकतो तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये. तसं मी त्या दिवशी ट्राय करून बघितलं होतं की मोबाईलमध्ये आवाज नीट येतो की नाही ते व्हिडिओ काढताना. मी स्टार्ट मोबाईलनेच केलेली आहे. नंतर मग आपण आपला जो ॲक्शन कॅमेरा आहे तो लावू, पण आता सध्या मोबाईलच लावलेला आहे. तर हा आवाज जो येतो आहे तो मोबाईलच्याच माईकने येतो आहे तुम्हाला.
म्हणून माझा आवाज नीट येतो आहे की नाही ते मला माहिती नाही. त्या दिवशी तरी नीट येत होता, बट आता कसा येतो आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझी फर्स्ट लॉंग राईड आणि ती पण मी गावी चाललो आहे. गाडी मी कधी घेऊन गेलो नव्हतो, स्कूटी, तर गाडीसुद्धा मठात लावून आणेन. मुंबई गोवा हायवेचं तुम्हाला अपडेट देणार आहे मी या व्हिडिओमध्ये. तर काम किती झालं आहे, कुठपर्यंत आलं आहे. आज तारीख आहे मार्च 1, तर मार्चचा अपडेट तुम्ही त्याला बोलू शकता. आणि आम्ही पालीवरून वगैरे नाही जाणार आहे, तर मेन रोडनीच जाणार आहे, जेणेकरून आपल्याला पूर्ण अपडेट मिळेल. आता रस्ता तर वडखळपर्यंत चांगलाच आहे, पण त्याच्यानंतरचा जो थोडा भाग आहे तो थोडा असू शकतो खराब, पण त्याचीच अपडेट तुम्हाला मी देईन या व्हिडिओमध्ये. हा रस्ता आता केलेला आहे. आधी हा रस्ता खराब होता आणि नेहमीच खराब होत असतो हा रस्ता. दरवर्षी याचं रिपेअरिंग करतात, बट तरीही तो खराब होतो. आता आपण कळंबलीला पोचलेलो आहे. तर आपण इथून राईट मारणार आहे. राईटने आपण पनवेलला जाणार आहे. सिग्नल लागला आहे. और दादा बघू शकता, पनवेल, पुणे, गोवा, पंजिम, गोवा. सध्या झालेत फक्त 14 किलोमीटर. खांदा कॉलनीला पोचलो आहे. घरातल्यांना जेव्हा मी सांगितलं की मी स्कूटीने जाणार आहे, तेव्हा आधी नाही बोलले, बट नंतर मानले ते. कारण जेव्हा मी छोटा होतो तेव्हा पप्पा स्वतः त्यांच्या स्कूटरनी गेले होते. चेतक होती तेव्हा, चेतकनी ते सावंतवाडीला गेलेले. तेव्हा तर रस्तेसुद्धा एवढे चांगले नव्हते, आणि त्या टायमाला जर ते चेतकनी जाऊ शकतात तर या टायमाला मी स्कूटीने का नाही जाऊ शकत, हे मी त्यांना बोलल्यावरती ते काय बोलले नाहीत. आणि मग मला परमिशन दिली जायला. पण ह्याच्याच बरोबर आपण चाललो आहे, पण आपल्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा आलेली आहे की परमिशन भेटली आहे तर आरामात जायचं आहे. आणि व्हिडिओ काढत काढत जाणार आहे, तर आरामातच जाणार आम्ही. दादा आता माझ्या मागे आहे. मुंबई गोवा हायवेला गेल्यावरती तो पुढे जाईल. आता आपण पनवेलच्या ब्रिजवरती पोचलेलो आहे. इथे लेफ्टला आहे ओरियन मॉल. आणि पुढे येईल तो पंचमुखी मारुती. तेच खाली डेपो सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. जर दिसत असेल तर पनवेलचा डेपो इथे आहे. पंचमुखी मारुती हा बघा. ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला लाईट आपली कामाला येणार आहे. मुंबई गोवा हायवेला लागल्यावरती लाईट्स नसणार आहेत इनफॅक्ट. तर तिथे आपल्याला थोडा वेळच उजेड होईपर्यंत लाईट्स लागणार आहेत. त्याच्यानंतर उजेड झाल्यावरती काही प्रॉब्लेम नाही, बट दुपारी गरम किती असेल ते काय सांगता येणार नाही. गरमी खूप असणार आहे.
तर त्यासाठी सुद्धा आम्ही कुठेतरी थांबून इलेक्ट्रॉल घेऊ आणि जाता जाता इलेक्ट्रॉल पित जाऊ, जेणेकरून गरमीने आम्हाला त्रास होणार नाही. आज आपण ॲव्हरेजसुद्धा काढू गाडीचा, किती देते आपली गाडी. त्या गाडीला झालेलं आहे आता 1.5 वर्ष. 1.5 वर्षात तरी 50च्या वरती ॲव्हरेज दिलेलं आहे गाडीने. लॉंग राईडला किती ॲव्हरेज देते ते आपल्याला आज कळेल. तर आपल्याला इथून आता राईड घ्यायचा आहे. इथे थोडा रस्ता खराब असू शकतो, तर हा राईड घेऊन आपल्याला पुढून परत लेफ्ट मारायचा आहे. खराब रस्ता. हो आरामात जाऊया. तर आत्ता चालू झालेला आहे मुंबई गोवा हायवे. बघा, तो हा इथून मुंबई गोवा हायवे चालू होतो मेन. तर आपण आता लागलेलो आहे मुंबई गोवा हायवेला. दादा पण आहे आपल्या बरोबर. आपण लाईट चेक केले. बघा, एक स्पीड ब्रेकर आलेला आहे पहिला. मुंबई गोवा हायवेवरचा पहिला स्पीड ब्रेकर. अरे वा, आपण आलो आणि लाईट बंद झालेले आहेत. आपण या राईडसाठी खूप तयारी केली होती. जसं माझ्या कॅमेऱ्यासाठी मी 2-4 बॅटरी मागवल्या होत्या. टोटल 4 बॅटरी आहेत माझ्याकडे. कॅमेऱ्याबरोबर 2 बॅटरी आलेल्या आणि 2 बॅटरी मागवलेल्या मी. इकडचा रस्ता चांगलाच आहे. वर्कळपर्यंत तुम्हाला रस्ता चांगला मिळणार आहे आम्हाला. त्याच्या पुढे मग डायव्हर्जन वगैरे आहेत थोडे, तर ते सुद्धा बघू आपण. त्या लाईटमुळे थोडा कॉन्फिडन्स येतो चालवायला. पण दिसतं सगळं. तुम्हाला कसं दिसतंय ते सांगा मला. बाजूला बॅरिकेड लावलेले आहेत पूर्ण, विजन बॅरियर. जेणेकरून बाजूचे प्राणी जे आहेत ते रस्त्यावर येऊ नये. इथे आपल्याला खरं कळतंय की आपल्या गाडीची लाईट किती आहे. बघा, हा व्हिडिओ अर्धा तासाचा तरी झाला असेल मला असं वाटतंय. वन स्ट्रेचमध्ये अर्ध्या तासाचा इथेच एवढा व्हिडिओ काढलेला आहे आपण. तर पुढे काय होणार आहे ते तुम्ही विचार करू शकता. दादाला सवय आहे या रस्त्यांची, कारण तो नेहमी गावी जात असतो बाईकने. पण आपण नवीन असल्यामुळे जेव्हापर्यंत उजेड होत नाही तेव्हापर्यंत तरी आपण आरामातच चालवली पाहिजे. तर आता अंधारात असं तुम्हाला दाखवण्यासारखं काही दिसणार नाही आहे. तर माझा विचार चालू होता की आता आपण व्हिडिओ बंद करू आणि उजेड झाल्यावरती जसा उजेड होईल तसा मी परत व्हिडिओ चालू करीन माझ्या ॲक्शन कॅमेरावरती आणि तुम्हाला दाखवीन. तेव्हा मी तुम्हाला अपडेटसुद्धा देईन की आमची किती राईड झालेली आहे आणि रस्ता तिथपर्यंत कसा आहे तो. तर आता सध्यासाठी आपण व्हिडिओ बंद करूया आणि आपण भेटूया पुढे. जिथे पण मी व्हिडिओ चालू करीन तिकडे तुम्हाला अपडेट देईन.